नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये मी सुदेश शिंगळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज बऱ्याच दिवसानंतर आपण परिसंवाद घेत आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळं मध्ये बरेच दिवस आपल्याला घेता आला नाही. आज आपण पुन्हा येतोय आणि अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक विषय घेऊन येतोय. आणि आज आपला विषय आहे आनंदाचं झाड. महाराष्ट्रामध्ये बाल शिक्षणाच्या संदर्भात जे जे काही अभिनव प्रयोग होत आहेत त्या संदर्भात आम्ही एक सिरीज करायचा विचार करतोय आणि त्याची सुरुवात आज आपण आनंदाचं झाड ह्याच्यापासून करतोय. नेमकं काय आहे आनंदाचं झाड ते आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि आज आपले वक्ते आहेत युवराज माने सर. नमस्ते सर. नमस्कार. मी सरांची थोडक्यात ओळख करून देतो. तसं सरांचा बायोडाटा खूप मोठा आहे आणि ओळख करून देणं एक दोन मिनिटांमध्ये खूप अवघड काम आहे, पण तरी मी प्रयत्न करतो. आपण नेहमी ऐकतो आता वातावरणात की प्राथमिक शाळांची अवस्था कशी आहे, जिल्हा परिषदच्या शाळा काय काम करतात, तर याबद्दल बरेच आपल्याकडं एक बहुतेक एक प्रकारचं बॅशिंग सुरू असतं. या वातावरणातही अत्यंत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि सर तो प्रयोग करत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये पारडी नावाच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि अत्यंत नावाजलेली आणि अत्यंत अभिनव उपक्रम करणारी ही शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये हे नेमकं आनंदाचं झाड काय सुरू आहे ते आज आपण पाहणार आहोत. सरांच्या 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि 2 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानरचनावाद, आनंदेरो झाड आणि गुरुजी तू मला आवडला हे महत्वाचे पुस्तकं आहेत आणि 2 पुस्तकं प्रकाशनाधीन आहेत. त्यांची विविध पोर्टल्सवर आणि वृत्तपत्रांमध्ये लेख प्रकाशित होत असतात. आपण आज सरांकडून जाणून घेऊया की नेमकी ही संकल्पना काय आहे. सर, आनंदाचे झाड ही संकल्पना काय आहे? सर्वप्रथम नमस्कार. महाराष्ट्रातील जे लोक माझ्याशी जोडलेले आहेत आता या बोलताना ऐकतायत, सांगताना आनंद होत आहे की खर तर परिसर फाउंडेशनचं मी कौतुक करतो की त्यांना हा प्रयोग करावासा वाटला किंवा शिक्षणातले चालू असलेले प्रयोग अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा त्यांचा तो प्रयोग सुरू आहे, तो उल्लेखनीय आहे. आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होतीये. हे खरं तर माझ्या या प्रयोगाचं आणि मुलांचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आनंदाचं झाड ही संकल्पना म्हणजे एक स्वप्न आहे सर. हे मी लहान होतो तेव्हापासून मला असं वाटायचं की माझा गुरुजी असा असावा की त्याने मला जवळ घ्यावं, पाठीवरून हात ठेवावा, एखादं गणित नसेल जमत तर अरे नाही जमणार, नको जमू दे, येईल तुला असं म्हणणारा गुरुजी भेटावा. पण दुर्दैव असं झालं सर की अक्षरशः अगदी माझे महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत ही मला अशी आनंदाची डहाळी सुद्धा भेटली नाही. आनंदाचं झाड तर फार लांबची गोष्ट, पण डहाळी सुद्धा भेटली नाही. 8व्या वर्गातील गुरुजी आले आणि 1-2 वर्ष सोबत राहिले आणि त्यांनी कुठेतरी एक त्यांचा स्पर्श झाला आणि मी इथं तुमच्याशी बोलतोय. हे श्रेय त्या गुरुजींना मी देतो. आणि मग ती संकल्पना माझ्या डोक्यात की असं असं शिक्षण असायला हवं मुलांना की शाळा म्हणजे त्याच्या अंगणातलं आनंदाचं झाड वाटावं. शाळा म्हणजे त्याच्या अंगणामध्ये ते खेळत असताना त्याला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात ते करता याव्यात. ही एक संकल्पना डोक्यामध्ये होती की जिथं मुलं स्वतःहून येऊन अभिव्यक्त होतील, एकमेकाशी बोलतील, एकमेकाशी भांडण करतील तर त्याचा न्याय पण तेच करतील की हे तुझं चुकलं आहे. सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण मग आनंदाचं झाड या संकल्पनेमध्ये आलं. प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचं झाड आहे, तुमच्या सुद्धा, माझ्या सुद्धा. आणि त्या झाडाला वेगवेगळे पानं, फुलं, फळं सुद्धा आहेत. फक्त ते शोधता आलं पाहिजे आणि ते आपल्या समोर बाहेर काढता आलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं किंवा शाळेत येणारं प्रत्येक मूल अभिव्यक्त झालं पाहिजे. मग ते लेखनातून होऊ दे, गाण्यातून होऊ दे, नाचण्यातून होऊ दे, कुठल्याही प्रकारातून ते अभिव्यक्त झालं पाहिजे. यासाठी आपल्याला मुलांसाठी काय काय करता येऊ शकतं.
म्हणून आम्ही ही संकल्पना आणली आणि शाळेत येणारं प्रत्येक मूल हे आनंदाचं झाड आहे असं संबोधतो. शाळेत येणारं प्रत्येक मूल हे आनंदाचं झाड आहे सर. जर या झाडांना आमच्यासारख्या गुरुजींवरती जिम्मेदारी आहे, त्याला पाणी घालणं, त्याला मोठं करणं, त्याच्यावर येणाऱ्या रोगराई दूर करणं, जसं शेतकरी काम करतो तसंच आम्हाला करणं आहे. शाळेत येणारं प्रत्येक मूल हे एक आनंदाचं झाड आहे. जेव्हा ते समाजात जाईल तेव्हा त्याने इतर लोकांशी त्याला छान सावली द्यावी, आनंद द्यावा. त्रास मात्र कुठलाही आपल्याकडून होऊ नये याची काळजी घेतली जावी. या संकल्पनेतून आनंदाचं झाड हे एक भाग समोर आला आणि तेव्हापासून त्या थीम अंतर्गत मग आम्ही काम करू लागलो. येणारं अच्छा. प्रत्येक मूल आनंदात आलं पाहिजे, ते आमच्यासोबत रमलं पाहिजे, हम्म. शाळेत टिकलं पाहिजे. मुळात मी 2006ला जेव्हा मी गोंदियासारख्या नक्षलवादी भागामध्ये काम केलं सर, तिथं सुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. की मुलांना शाळेत टिकवणं असेल, त्यांच्या बोलीभाषा असतील, त्या बोलीभाषा शिकून घ्याव्या लागल्या काही अंशी का होईना. हम्म. आणि मग त्यांना आपलंसं करून मग ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं तर मी पुढे बोलणार आहे. बोलता बोलता मी माझ्या तांड्यावर खऱ्या अर्थानं माझ्यातलं शिक्षक जिवंत जन्मला असं मला म्हणावंसं वाटतं. तेव्हा मी पार्टीसारख्या तांड्यावर आलो आणि तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्यातला शिक्षक जन्माला आला आणि तिथून खऱ्या अर्थानं आनंदाचं झाड बहरलं असं मला वाटतं. आनंदाचं झाड दुसरं तिसरं काही नाही, तर येणारं प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे, टिकलं पाहिजे आणि कोणत्या ना कोणत्या रूपानं अभिव्यक्त झालं पाहिजे. केवळ कागदावरील मार्क हे आम्ही मान्य करतो. कधीपासून आपण हे सुरू केलं म्हणजे उपक्रम? 2006ला वाचनाचा आनंद सोहळा असेल, वाचनाचे अनेक प्रयोग करत आलो मी. 2006 पासून सॉरी, हम्म. मी जेव्हा गोंदियासारख्या भागामध्ये काम करू लागलो त्यावेळेस माझा प्रवास सुरू झाला. पण तिथं 2 शाळांमध्ये मला काम करता आलं. पहिली शाळा दौडीपार होती, जिल्हा परिषदेची शाळा. तिथं 7-8 वर्ष काम करताना मला तिथेही बराचसा संघर्ष करावा लागला. कारण आपल्या मनातला गुरुजी साकार करायचा होता मला. म्हणून मी ते प्रयोग करू लागलो तर मला माझे सहकारी असतील, इतरांना वाटायचं हा का वेड्यासारखं काम करतोय, असं बरोबर. कुठं असतं का. आणि माझी नोकरी अगदी सुरुवातीची असल्यामुळं हम्म. जणू काही पायात घुंगरू बांधलंय की काय, आणि हम्म. घुंगरू बांधल्यासारखं मी काम करू लागलो. मग हे काम करताना सहकार्यांना थोडासा त्रास होतो आपल्या, की जास्तीचं काम केलं तर बुवा हे बाकी लोक आम्हाला बोलतील, अशाही काही गोष्टी तिथं आल्या. पण ते स्वतःतला गुरुजी, मला बालपणात जो गुरुजी हवा होता तसा गुरुजी होण्याचा मी प्रयत्न करतोय गेली 20 वर्ष झालं. अजूनही झालोय की नाही माहित नाही, पण प्रयोग सुरू आहेत. तर हे करत करत मी 2 शाळा प्रयोग केले की तिथं दौडीपार आणि पलखेडा. पण जेव्हा मी 2016ला पारडीला आलो, परभणी जिल्ह्यामध्ये आलो, हम्म. त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं इथं ऊसतोड कामगारांची मुलं असल्यामुळे त्या मुलांना शाळेत टिकवून ठेवणं हे फार मोठं आव्हान होतं. येस. दुसरी गोष्ट, इथं बालविवाहाचं फार प्रचंड प्रमाण होतं आणि शाळेत जायला रस्ता नव्हता. म्हणजे पावसाळ्यात तर अगदी फारच गंभीर समस्या होती सर, गाडी शाळेपर्यंत जायची नाही. मग अशा अवस्थेमध्ये तिथल्या मुलांना टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक म्हणून एक आव्हान होतं आणि ते आव्हान पेलण्यासाठी काही ना काहीतरी करणं गरजेचं होतं. आणि त्यातूनच मग ते डोक्यात संकल्पना आली की आपण मुलांना अगोदर आपलंसं करायला हवं आणि हम्म. आपलंसं केल्यानंतर ते मुलं टिकतील. मुलांना शाळेत टिकवणंच मोठं आव्हान होतं आणि ते टिकविण्यासाठी मग एक एक उपक्रम सुरू केला सर. जी. अच्छा. म्हणजे दररोज सकाळी शाळेत आल्यापासून ते शाळेतून जाईपर्यंत पुस्तकाकडे न नेता त्यांना खेळाकडे, गप्पा हम्म. गोष्टी यांच्याकडे नेणं फार गरजेचं होतं. आणि त्या माध्यमातून त्यांच्या लक्षात येऊ लागलं की अरे नाही, पुस्तकावरलं गुरुजी काही आपल्याला अभ्यास देत नाहीये, आपल्याला खेळायलाच लावतोय, आपल्या गप्पा हम्म. गोष्टीच करतोय. हळूहळू हळू ती पटसंख्या थांबवण्यात आम्हाला यश आलं आणि त्या माध्यमातून आनंदाचं झाड या थीम अंतर्गत मित्र माझा आरसा असेल, पत्र मैत्री असेल, पेन मित्र असेल, वाचनावरील प्रयोग असतील, शेतात जाऊन बांधावरले प्रयोग असतील, ही सुरुवात केली आणि या माध्यमातून एकेका उपक्रमातून मुलं तिथं टिकवता येऊ लागली.
आणि पहिल्या 2 वर्षामध्ये जे गळतीचं प्रमाण होतं, ऊसतोडीला जाण्याचं प्रमाण हम्म. बऱ्यापैकी आम्ही रोखलं. आणि हे प्रयोग यशस्वी झाले सर. ते आपल्या लक्षात की मुलांना केवळ पुस्तकात गुंतवण्यापेक्षा त्यांना कृतीयुक्त फार महत्वाचं आहे. म्हणून हम्म. पहिल्यांदा आम्ही परिपाठाला सुरुवात केली. ही परिपाठ अतिशय म्हणजे शाळेचा पहिला भाग जो असतो, पहिला टप्पा, ते मुलं अगदी प्रसन्न भावनेतून आलेले असतात. आणि त्यावेळेस त्यांना जर दररोज नवीन देता आलं पाहिजे. ही एक गोष्ट प्रकर्षाने मला इथं आवर्जून सांगायची सर, की मी अनेक ठिकाणी विधान सुद्धा केले हे, किंवा जर लेकरांना दररोज नवीन काही शाळेत मिळत नसेल, तर लेकरांनी शाळेत का यायचं? रोज त्यांना नवीन पाहिजे असतं. हम्म. लेकरं बघा, एक थोड्या वेळातच लगेच कंटाळतात एखाद्या हम्म. गोष्टीला. तसं त्यांना रोज नवीन 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 जर देत राहिलात तुम्ही, तरच मुलांना तो आनंद मिळतो. नाहीतर तोच पुस्तक, तोच गाणं, तोच कृती जर करत बसलं तर मुलं तर टिकत नाही. मग हा प्रयोग आम्ही करत गेलो. दररोज नवीन पुस्तक वाचायला देणे, वाचून दाखवणे, रोज नवीन एखादी कथा सांगणे, रोज नवा एखादा खेळ घेणे. ही सगळी गोष्ट आम्ही सकाळी शाळेत म्हणजे सुरुवात झाल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत हा प्रयोग सुरू केला. परिपाठच इतका मजेदार होऊ लागला. म्हणजे ढोल ढोल ताशावर तो वाजू लागल्यानंतर तांड्यावर ते वाजू लागला. मग हम्म. पोरांना तो आनंद येऊ लागला. मग आता तिथे एक मोठं आव्हान होतं सर. समजा हे प्रयोग केले आम्ही परिपाठात, अनेक घटक लावले. दिनांक असेल, वार असेल, त्या दिवसाचा दिनविशेष असेल, त्या दिनविशेषाला धरून काही बोलता आलं तर ते नवीन सांगणं असेल, आणि त्या दिवशी एखादी खेळ कृती असेल ते. पण याला धरून एक प्रयोग लक्षात आला आमच्या, की मुलं स्वतःच्या भाषेतून लवकर पकडतात. बघा तुम्ही, एक्झॅक्टली. आपण एखाद्या हम्म. बाहेरगावी गेलो असाल आणि शहरामध्ये आपल्या भाषेतला बोलणारा माणूस दिसला की आपण समजतो अरे हा हो. आपलाच दिसतोय. तसं मुलांना त्यांच्या भाषेतून बोलायला दिलं की ते आनंदी होऊ लागले. आम्ही हा प्रयोग केला की परिपाठामधला एक भाग मुलांनी त्यांच्या भाषेत सांगायचा, बंजारा अच्छा. भाषेतून सांगायचा. हम्म. एखादी कविता असेल तर बंजारा भाषेतून सांगायची. हे प्रयोग पोरांना कळू लागले आणि हम्म. पोरांच्या लक्षात येऊ लागलं की अरे हे फार महत्वाचं होईल आणि आपल्याला इथं शिकायचं. या माध्यमातून शेतात जाणारे, उसाला जाणारे पोरं तिथं टिकू लागले आणि 2016 पासून हा प्रयोग सुरू झाला सर. आता तर आम्ही पाहिलं की साहित्य संमेलन पण भरवत आहे मुलांचं. म्हणजे ही सुद्धा एक अत्यंत वेगळी गोष्ट आहे. मला म्हणजे ऐकायला आवडेल की कसं आहे, काय कन्सेप्ट आहे ते. अं, मी असं म्हणतो सर, मी नेहमी बोलताना असं बोलत असतो की 2006ला मी जेव्हा शिक्षकी पेशामध्ये आलो आणि आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या हाताला परीस चिकटवले सर. म्हणजे परीस चिकटवली. परीसाची उपमा म्हणजे लोखंडाला स्पर्श झाल्या त्याचं सोनं होतं. तसं या पृथ्वीवरील प्रत्येक शिक्षकाच्या हाताला गुरुजी झाल्याबरोबर परीस चिकटवल्या. की जो हम्म. जाणे तो किमान त्या लेकराचं सोनं जरी नाही करता आलं तर माती मात्र होऊ देणार नाही. बरोबर. ही प्रत्येक गुरुजींसाठीची महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सर, आम्ही दररोज शाळेत जातो ना, तर अनेक अनिश्चिततांचा सामना करतो. आपल्या हम्म. समोर बसलेले वर्गातील 30 मुलं हे उद्याच्या अनिश्चितता आहेत. या 30 मुलांपैकी कोणीतरी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी राष्ट्रपती होईल, कोणी पंतप्रधान होईल. त्या उद्याच्या अनिश्चितता आहेत ना, सांगता येत नाही कोण काय होईल. मग या अनिश्चिततांना रोज भिडायचंय आपल्याला. तर भिडायचं असेल तर तेवढं आपल्याला ताजं असावं लागेल. मग हा जो प्रवास आहे, तर मला म्हणजे जाणता आलं पाहिजे की माझ्या समोरच्या 30 लेकरांमध्ये एखादा साहित्यिक तर दडला नाही ना, हम्म. कोणत्या लेकराला काय आवडतंय हे किमान हे गुरुजीला लक्षात आलं पाहिजे. आणि जसं आईला लक्षात येतं एखादं लेकरू कुसमलंय, आज त्याला काहीतरी दुखायले, तसं गुरुजींना ते ओळखता आलं की हे सगळं होतं. सर, 2006 पासून वाचनाचा आनंद सोहळा हा उपक्रम मी घेतोय. त्याचं असं झालं, 2006ला चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून नावाचं हम्म. पुस्तक आयुष्यात आलं माझ्या. हम्म. आणि वाचनाचा प्रवास सुरू झाला. त्यावेळेस मला पश्चाताप झाला सर, की माझ्या वयाच्या 25व्या वर्षी पुस्तक किती महत्वाची असतात. पुस्तकं किती भन्नाट असतात. आयुष्याला किती वेगळं वळण देतात ते मला 25व्या वर्षी कळलं.
तर तिथं मला लक्षात आलं की माझ्या गुरुजींनी मला का सांगितलं नाही पुस्तक इतकी छान असतात, माझ्या वडिलांनी का सांगितलं नाही अरे पुस्तकं वाचली पाहिजे. मग मी तिथून ठरवलं की आपल्या आयुष्यात जी काही माणसं येतील, मित्र येतील, मुलं येतील, ह्या सगळ्यांना ह्या पुस्तकाच्या चांदण्यात भिजवल्याशिवाय राहायचं नाही. तो सोहळा सुरू केला आणि तसाच तो उपक्रम गोंदियावरचा पारडीत आणला आणि हम्म. पारडीत आल्यानंतर तो चालू राहिला. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की आज आमच्या शाळेतील कल्याणी आडे ह्या विद्यार्थिनीला परभणी जिल्ह्यातील बाल साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. हम्म. हे कसं काय झालं हे तुम्हाला सांगते की 2016 मध्ये जेव्हा मी इथं आलो तेव्हा हेच पुस्तकं वाचून दाखवू लागलो. एक दोन चारच पुरे यायचे. जेव्हा मी वाचून दाखवायच्या त्यावेळेस मग हळूहळू ती संख्या वाढत गेली. 50-60 मुलं समोर बसून आज पुस्तक म्हणजे ऐकतात. मग या माध्यमातून द अल्केमिस्ट असेल, चिपरबाजी गझल असेल, हम्म. वाट उडवताना असेल, तुला जमणार नाही तुला काही, त्यानंतर तोतोचान असेल, असे अनेक भन्नाट पुस्तकं आपल्या देशातील असतील किंवा इतर राष्ट्रातील अनुवादित केलेली पुस्तकं असतील. द अल्केमिस्ट तर आमच्या पोरांना खूपच आवडून गेला. हम्म. त्यानंतर स्लीपर बाय द डझन आता आम्ही सध्या वाचतो आहोत, नॉट विदाउट डॉटर. ही हो. पुस्तकं आमच्या 6वी-7वीच्या मुलांना सहजगत्या म्हणजे ऐकून समजतायत. म्हणजे त्यांची कान समृद्ध झाली आहे. आणि या हम्म. माध्यमातून झालं असं की गेल्या वर्षामध्ये आम्ही सर उत्कृष्ट बाल वाचक आमच्या शाळेतील दरवर्षी 5-6 मुलं जिल्ह्यात नंबर मिळवतात की उत्कृष्ट वाचक म्हणून. दुसरी गोष्ट आम्ही गेल्या 5 वर्षापासून आनंदाचं झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार देतो. या पुरस्काराची थीम अशी आहे की दरवर्षी आपण आव्हान करतो. आता केलंय सर यावर्षी पण की महाराष्ट्रातील साहित्यिकांनी ग्रंथ पाठवावे. पण हम्म. हे ग्रंथ आव्हान करण्यापासून ते पुरस्कार देईपर्यंत हे आमचे पोरच करतात सगळं. म्हणजे अच्छा. आव्हान करणं असेल, आलेल्या ग्रंथांच्या नोंदी करणं असतील, त्यांच्या फोन्स कळवणे असतील, लगेच फोन करून त्यांना कळवतात आपला ग्रंथ मिळाला तुमचं हम्म. या अं, पुस्तकाच्या आलेल्या नोंदी असतील, अंतिम फेरीतली पुस्तकं जेव्हा निवडल्या जातील त्यावेळेस त्यांना विचारणं असेल, ह्या सगळ्या प्रोसेस मुलं करतात. इव्हन पुरस्कार वितरणाचा संचलन असेल आणि पुरस्कार वितरण हे मुलंच करतात मुलांच्या हस्ते. तर हे गेली 4 वर्ष हा मोठा प्रयोग जे आपण महाराष्ट्र लेवलवर पुरस्कार दिले जातात, तर तो प्रयोग आम्ही या तांड्यावर केला. हम्म. याचा अर्थ असा झाला की जी आता यावेळेस संमेलनाला निवड झाली आमच्या लेकरांची, कुठंतरी याची नोंद घेतल्या गेली जिल्ह्यामध्ये आणि आम्हाला न विचारता डायरेक्ट त्या मुलीचं नाव तिथं जाहीर करण्यात आलं की या वर्षीची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कल्याणी आडे असेल. आता अच्छा. उद्या परवाच्या दिवशी गुरुवारला ते संमेलन होतंय सर. हम्म. मला आनंद वाटतोय की माझ्या विद्यार्थिनीची ती निवड झाली आणि अफलातून बोलते सर. त्या मुलीनं आतापर्यंत शेकडो पुस्तकं वाचली, शेकडो परीक्षणं केली आहेत आणि उद्या जेव्हा हम्म. साहित्य संमेलनामध्ये ते बोलेल, तिचं संमेलनाध्यक्ष म्हणून भाषण करेल, तो फार महत्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असेल. उत्तम बोलेल ते लेकरं, मला खात्री आहे. आणि इंद्रजित भालेराव सरांच्या बाजूला ती बसणार आहे. हम्म. या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील आणि सीओ साहेब असतील, शिक्षणाधिकारी असतील, यांच्या समवेत ते लेकरू बसणार आहे. तर मी संकल्पना सांगत होतो आनंदाच्या झाडाची, तर एक आनंदाचं झाड आमच्या तिथं जाऊन बसलं आज. हे आनंदाचं झाड बहरत आहे ना, कुठंतरी हे आनंदाचं झाड बहरत आहे असं मला म्हणायचं आहे. मागच्या 16 तारखेला गुरुजी तुम्हाला आवडला या पुस्तकाची 3री आवृत्ती सर, अच्छा. याची 3री आवृत्ती प्रकाशित केली. याचं वैशिष्ट्य हम्म. सांगतो सर की गोंदिया जिल्ह्यातील पहिली शिकवलेली माझी विद्यार्थिनी हम्म. तृप्ती बघेले, ही मी पहिली शिकवलेली मुलगी जी माझ्या केंद्रामध्ये माझ्या शेजारच्या शाळेमध्ये या वर्षी नोकरीला लागली सर. अच्छा. त्या मुलीला मी बोलवलं आणि हम्म. पारडीमध्ये पहिल्यांदा इथं पाऊल ठेवल्यानंतर काजल राठोड नावाची मुलगी पहिल्यांदा भेटली. त्या दोघींच्या हस्ते हे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. अच्छा. म्हणजे ज्या मुलांना मी आनंदाचं झाड समजतो तीच लेकरांच्या हस्ते या पुस्तकाची 3री आवृत्ती प्रकाशित झाली. म्हणजे मला हे सांगायला आनंद वाटतो. अं, आपल्या या उपक्रमांना समाजाने किंवा गावातल्यांनी कसं प्रतिसाद दिला, म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी? सुरुवात कशी होती आणि आता काय परिस्थिती आहे?
मुळात सर तांडा म्हणजे 4 तांड्यांचं मिळून गाव आहे आमचं इथलं. रामनगर तांडा असेल, विजयनगर असेल, आडे तांडा असेल आणि पारडी गाव असेल. तर मुळात शिक्षणाबद्दलची फार अनास्था 2016ला मी जेव्हा आलो त्यावेळेस. आणि आजही तीच परिस्थिती असल्यासारखी आहे. म्हणजे ज्या म्हणावे त्या पद्धतीनं लोक जागृत नाही झाले. पण एक मात्र गोष्ट आहे की या धडपडीचा लेकरांना फायदा झाला. जरी पालक नसतील आले, पालक नसतील आमच्यापर्यंत पोहोचले, पण पालकांना माहिती की काहीतरी नवीन होत आहे शाळेमध्ये. म्हणजे काही बिघाड होत नाही, पण चांगलं काहीतरी होते म्हणून पालक येत नसावेत असं आम्हाला वाटतं. आमच्यावर विश्वास असल्यामुळं. आणि या प्रयोगांचं एक आवर्जून एक गोष्ट आणखी सांगायची की मी पोहोचलो याच सांगायचं कारण की समाज माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. मी 2016ला मी एक प्रयोग केला. मला 2016ला आल्यानंतर इथं 5वा वर्ग देण्यात आला. 5वी, 6वी आणि 7वी 19 पर्यंत 3 वर्ग मी इथं घेतले. 7व्या वर्गाच्या नंतर मला पहिल्यांदा पहिला वर्ग देण्यात आला. म्हणजे मी 14 वर्ष खालचा पहिला वर्ग शिकवलाच नव्हता. वरचेच वर्ग 5वी, 6वी, 7वीचाच वर्ग असायचा. मग साहजिकच एक मानवी वृत्ती माझ्या सहकार्यांना वाटलं की बाबा ही वरच्या वर्गावर तर कुणी पण प्रयोग करते, ताजा माल असतो कुणीही पण करतो, यांना महिला वर्ग देऊया, मजा करूया. ठीक आहे, काही हरकत नाही, देण्यात आला. मी काही माझ्या गुरुजी तुम्हाला आवडला हे मांडलंय, देण्यात आला. तर मी तो प्रयोग पहिल्या वर्गाचे प्रयोग इतके भन्नाट करता आले गुरुजी मला की मी तिथं नमूद केलं की त्या पुस्तकात की माझ्यातला खरा गुरुजी तिथं जन्मला जेव्हा मला पहिला वर्ग दिला. सगळ्यात महाकठीण काम असेल तर पहिला वर्ग ते त्याच्यामध्ये ते सगळेच गुरुजी असतात सर. तिथं आपण गुरुजी नसतो पहिल्या वर्गात, ते गुरुजी असतात आपले, त्यांचंच ऐकावं लागतं आणि तेच सगळे वक्ते असतात, आपण श्रोते असतात. आणि त्या सगळ्या म्हणजे कहाण्या, इतक्या मजेशीर कहाण्या मी गुरुजी तू मला आवडला मध्ये मांडल्या आहेत. तिथली ममता असेल, कल्याणी असेल. आता ही कल्याणी जी आहे ती पहिल्या वर्गातच लेखतो, जे मी पहिल्या शिकवायला घेतलं ते. आणि पुस्तकाचं नाव मजेशीर याच्यासाठी झालं की पहिला वर्ग घेतला आणि 1-2-3 महिने मी प्रयोग करू लागलो. प्रयोग म्हणजे काय सर, सकाळी शाळेत आल्याबरोबर परिपाठ झाला की मी असा वर्गात बसलेलो असायचो आणि ते 30 लेकरं जोपर्यंत त्यांचं बोलणं बंद होत नाही तोपर्यंत मी छान बरं आहे, तुला सांगायचंय, मी बोलायचं. गप्पा तास संपला की आम्ही मैदानावर जायचो. मैदानावर काय माती, दगड, बुके, काड्या याच्याशी खेळायचं. 2 महिने असंच. पोरांना कळलं अरे हे मजाच आहे इथं, अरे इथे मजा आहे, मजा. मी गोल गप्पांचा तास रंगला असताना अचानक ममता नावाचं लेकरू उठलं आणि म्हणाल गुरुजी तुम्हाला आवडलात. असं म्हटल्यानंतर माझ्या पूर्ण अंगावर रोमांच उभे राहिले. म्हणलं विषय नाही, काही नाही, लेकरांना गुरुजी तू मला आवडलास म्हणाल आणि पहिल्या वर्गातले सगळे पोरं तू अरे तुरच बोला. बंजारा समाज असल्यामुळे आपल्याकडनं नाही तुरच बोलतात, तर ते मला तुरच बोलायचे. बाकी सगळेच मुलं म्हणू लागली गुरुजी तुला आवडली. मग तेव्हापासून मी ते लक्षात घेतलं की मी माझ्या आईनंतर खऱ्या अर्थानं मी कुणाला तरी आवडलो हे निरागस मुलांना आवडतो. आपण म्हणजे पुस्तकाला नाव त्या मुलीचं विधान म्हणून पुस्तकाला नाव आलं. आणि आता कल्याणी तुम्ही जे बघितली की त्या संमेलनाध्यक्ष कधी गेली, तर हे गुरुजी मुलांना आवडल्यानंतर काय होतं याचं हे यश आहे सर. आपला गुरुजी आपल्यावर मनापासून आवडला आणि त्याच्यानंतर जे काही आमचं प्रयोग होत गेले त्याचं यश म्हणजे हे आहे सर. तुम्हाला अपेक्षित काय आहे, समाजाने काय करावं लहान मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लहान मुलांना अजून जास्त ग्रो करण्यासाठी, किंवा समाजाने किंवा विविध संस्थांनी किंवा सरकारने किंवा आपण जे म्हणतो ना की मोठ्या माणसांनी काय करावं लहान मुलांना? ओके.
मध्ये समाजापर्यंत कसं पोहोचलं त्याचं थोडं राहिलं सांगायचं. तर हा पुस्तकाचा प्रवास झाला आणि ते बहरत गेलं. मग माझ्या नंतर लक्षात असं आलं सर, की माझ्या काळात इंटरनेट नव्हतं. माझं पहिलं चित्र, मी काढलेलं पहिलं अक्षर, मी वाचलेलं येस, पहिलं येस. पुस्तक मला काहीच माहित नाही आहे. मग हे मला कुठंतरी जतन करण्यासाठी मी प्रत्येक मुलाची फाईल केली सर. आणि ते सगळे त्यांचे हाताचे ठसे असतील, त्यांचं पहिलं अक्षर असेल, पहिलं चित्र असेल, हे सगळं मी जतन केलं. आणि म्हटलं हे कागदात राहून कुजल त्यापेक्षा म्हणलं हे नशीबवान लेकर आहेत, हे इंटरनेटचा जमाना आहे. मग मी काय केलं की हे सगळं कुठंतरी एका ठिकाणी ह्या लेकरांना पुन्हा 20-25 वर्षानंतर पाहायला मिळावं म्हणून मी आनंदाचं झाड हे फेसबुक पेज तयार केलं, युट्यूब चॅनल केलं आणि दररोजच्या ह्या सगळ्या कहाण्या मी त्याच्यावर टाकून ठेवल्या. म्हणजे उद्याच्याला ह्या लेकरांना हे पुन्हा बालपण जगता यावं आणि या माध्यमातूनच ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. ऍक्च्युअली हे कुठली प्रसिद्धीचं नव्हतं किंवा काहीच नव्हतं. हे लेकरांना फक्त पाहता यावं म्हणून मी ते टाकतो आणि ते तुम्हाला आवडलं, अनेक लोकांना समाजापर्यंत गेलं. त्या माध्यमातून सर खूप सारी लोक जोडल्या गेली. या माध्यमातून या फेसबुकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, अनेक पत्रव्यवहाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खूप सारी लोक जोडल्या गेली. डॉ. साळुंके असतील, सतीश काळशेकर असतील, अनेक IAS अधिकारी असतील, अनेकांना ते आवडल्यामुळे ते आमच्याशी जोडले गेले. आता पहिला समाजांनी काय करायला हवं बाल शिक्षणाच्या बाबतीतलं, सर मला असं म्हणायचं आहे की गुरुजी दररोज अनेक अनेक जीवन जगत असतो. मी 30 मुलांचा वर्ग शिक्षक आहे समजा, तर मी 30 कहाण्या जगतो रोज. रोज 30 कहाण्या जगत असतो, 30 विद्यार्थ्याचं जीवन. तर आम्हाला फार सतर्कतेनं जगावं लागेल शिक्षकांना. दुसरी गोष्ट, तांड्यावरील लोकांना मला विश्वास पटवून द्यावा लागला. आमचे मुलं इथे शिकतात, आम्ही त्यांना शिकविण्यासाठी समृद्ध आहोत. तर सर माझा मोठा मुलगा यावर्षी 10वीला आहे. त्याला पहिल्या वर्गापासून ते 7व्या वर्गापर्यंत मी माझ्या स्वतःच्या गाडीवर माझ्या शाळेत शिकवलं, जिल्हा परिषदेची. आता माझा दुसरा मुलगा 6वीला, तो सुद्धा मी माझ्या गाडीवर माझ्या स्वतःच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या तांड्यावर शिकवतो. हा एक विश्वासार्हता झाली पालकांची की गुरुजी आपला मुलगा आपल्या शाळेत शिकवतोय. मला माझ्या गुरुजीपणावर विश्वास असल्यामुळे मी माझा मुलगा माझ्या शाळेत शिकवला आणि कुठेही कमतरता नाही त्या शिक्षणात. हा एक भाग मी आताच नवशक्तीमध्ये मागच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक आर्टिकल लिहिलं की गुरुजींनी दरवर्षी काट टाकली पाहिजे, शिक्षकांनी दरवर्षी काट टाकावी. यामध्ये मी दोन्ही अँगलला लिहिलंय की गुरुजी महिमा कशी असते आणि आजच्या स्थितीला गुरूंनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, किती सतर्क राहावं लागतंय. कारण अनेक पटींनी येणारे मुलं आपल्यापेक्षा अनेक पटींनी पुढचे ऍडव्हान्स शिकतायत, तेवढं आम्हाला अपडेट करावं लागेल. ही एक गोष्ट आहे. आणि बाल शिक्षणाच्या बाबतीत प्राथमिक एज्युकेशन पालकांनी शक्यतो मराठी मायबोलीतून मराठी माध्यमातूनच दिलं पाहिजे, याचा मी समर्थन करतो. कारण माझी मुलं मी याच्यातून शिकवली, त्यात प्रयोग केले आणि याचे अनेक प्रयोग यशस्वी झाले. आणि केवळ पालकांनी, आता मला एक सांगायचं राहून गेलं, आमच्या जेव्हा एकमेका गुरुजींशी संवाद होतो, शहरातल्या गुरुजींशी संवाद होतो, त्यावेळेस ते मला म्हणतात तुम्हाला ग्रामीण भागात हे प्रयोग करायला खूप चांगलं वाटतं, संख्या कमी असते. पण आमच्या इथं आम्ही हे प्रयोग करायला गेलो इंग्लिश स्कूलला, सेमी इंग्लिशला किंवा प्रायव्हेट स्कूलला, तर पालकांना हे काही नकोय. पालक म्हणतात आम्हाला 99 पाहिजेत, 95% पाहिजेत, आम्हाला बाकी नका सांगू काही. मग आता इथं दोन गोष्टी नमूद करायच्यात. हे पालकांना सांगणं गरजेचं आहे की बाबा आपला मुलगा भविष्यात आनंदी बघायचा आहे की आपला मुलगा येणाऱ्या काळात अनेक व्याधींनी ग्रस्त झालेला बघायचा आहे, हे पालकांना ठरवण्याची गरज आली आहे. कारण अनेक पैसे देऊन आपला मुलगा व्याधीग्रस्त करत आहोत, कारण तिथं आनंदायी शिक्षण होत नाहीये. बघा सर, आनंदाने शिकत असताना आमच्या शाळेतला प्रत्येक प्रयोग तुम्ही जर पाहिला, युट्यूबवर पहा किंवा फेसबुकला पहा, आमच्या लेकरांच्या चेहऱ्यावर कधीतरी तणाव दिसतो का बघा. कारण आम्ही दररोज आनंदानं शिकतो आणि आनंदानं शिकणारी मुलं उद्याची फार मोठी माणसं होणार आहेत, ते आम्ही खात्रीनं सांगतो. भलेही माझे लेकर फार मोठी IAS अधिकारी नाही बनतील, पण माझा विद्यार्थी आत्महत्या करणार नाही, माझा विद्यार्थी धोका देणार नाही.
माझा विद्यार्थी हार मानणार नाही, ही मात्र या आवर्जून सांगावं असं वाटतं. बाल शिक्षणातील हे प्रयोग करताना अनेक गोष्टी हाताशी मिळाल्या. बंद उंजळीतला आनंद असेल, अनुभवांचं दप्तर असेल, हे मी प्रयोग लिहितोय आता. शिक्षण गुज असेल, हे 3 पुस्तकं मी आता लिहिण्याचं काम करतोय. शिक्षण गुज मध्ये तर सर इतक्या बारीक बारीक गोष्टी लिहितोय, किती मुलं साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद देतात, शिकण्यातलं गुज किती आहे. साधं एक उदाहरण घेऊया, कल्याणी संमेलनाची अध्यक्षा झाली, हे शिक्षण गुज आहे. हे कसं सापडलं हो, कुठून गेलं ते तिथं, आहे की नाही. आता मागे एका मुलीनं माझ्या हातात एक वही आणून दिली आहे, डोळे झापा गुरुजी, तुमच्या हातात काहीतरी द्यायचं आहे. मग ती पळून गेली मुलगी, आणि नंतर मी ती बघितलं तर इतक्या सुंदर कविता लेकराने लिहिल्या होत्या सर त्यामध्ये. हे कुठं आहे, हे शिक्षण गुज आहे. मग ही शिक्षण गुज कशी असतात हे पण लिहिलंय, आणि हे लेकरं आनंद देतात आणि उद्या समाजाला सुद्धा आनंद देणारे असतात. म्हणून मुलांकडून आपण अपेक्षा अशा केल्या पाहिजे की आपलं लेकरू आनंदानं शिकलं पाहिजे. त्याच्या डोक्यावर जर 10 किलोचा दगड दिला आणि तो वाहू शकतो फक्त 5च किलोचा, आणि आपण 10 किलोचा द्यायला, तर हे कधीही शक्य होणार नाही. तर समाजाकडून काय अपेक्षा करता असं तुम्ही विचारलं मला. तर हे तांड्यावर काम करत असताना सर, जालिंदर नगर पुण्याच्या शाळेचं उदाहरण देऊ इच्छितो इथं, की दत्ता वारे सर असतील, त्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदर नगरची शाळा उभा केली. लोकसहभाग प्रचंड प्रमाणात त्यांना मिळाला. सर्वच ठिकाणी ते होईल असं मला नाही वाटत, पण महाराष्ट्रातील आता जे कोणी लोक ऐकत असतील, पालक असतील, त्यांना माझी नम्र विनंती असेल की तुमच्या गावातील शाळा ही तुम्हा सर्वांची आई आहे, आणि ती आई जपण्याचं काम आपण करूया. इंग्लिश स्कूल किंवा प्रायव्हेट स्कूलला जाऊन आपण हजारो रुपये, लाखो रुपये घालण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या गुरुजींना विश्वासात घेऊया, त्यांना विश्वास दाखवूया, आणि वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांच्याकडून आपण काम करून घेऊया, आणि आमच्या शाळेला जिवंत ठेवूया. विश्वास दाखवला गेला पाहिजे सर. आणि तांड्यावरले नाही तर प्रत्येक गावागावामध्ये मीच नाही तर माझ्यासारखे अनेक गुरुजी काम करायला तयार आहेत. फक्त गावातील वाद, भांडण, तंटे यामुळे गुरुजी फुलत नाही, पण जर गाव त्यांच्या सोबत आलं तर नक्कीच अशी अनेक आनंदाची झाडं आणि आनंदाची गावं तयार होतील, मला यात शंका. धन्यवाद सर. अत्यंत या सकारात्मक ऊर्जेसोबत मी म्हणजे आज खरं तर ह्या गप्पा संपूर्ण असं वाटतं, पण वेळेचं बंधन आहे आपल्याला, आणि यानंतरही अजून 1-2 चर्चा सरांसोबत करायला नक्कीच आवडेल. काही वेगळे विषय घेऊयात, काही कन्स्ट्रक्टिव्ह विषय घेऊयात, आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला हक्काने बोलू. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर. तुमचे पण फार फार आभार.